स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहीर कीर्तनचा अंग होय अंग हरी रूप प्रेमे चंदे नाचे डोले हरपले देहभाव अधिष्ठान दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आदिशक्ती रुक्मिणी आई साहेब भगवान श्री हनुमानजी महाराज मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोपाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु जोग महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय ब्रह्मीभूत सद्गुरु विष्णुपंतजी पिंगळे महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय ब्रह्मीभूत सद्गुरु एकनाथ बाबा चव्हाण महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी आमची सर्व पूजनीय गुणीजन महाराज मंडळी, सर्वांचे चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा कीर्तन भक्तीचं महात्म्य प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनीय अभंग आहे. अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारा कीर्तन भक्तीचं महात्म्य प्रतिपादित करतात. कीर्तन भक्ती या विश्वातील सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. पहिला परिणाम आमचं जीवन हरिरूप होईल. अभंगाचं पहिलं चरण प्रपंचातील देहभावाचा आम्हाला विसर पडेल. परमार्थामध्ये चार अवस्था आम्हाला प्राप्त होतील. पहिली अवस्था प्रेमे, दुसरी अवस्था छंदे, तिसरी अवस्था नाचे आणि चौथी अवस्था डोले. अभंगाचं दुसरं चरण. विश्वाचे मालक ज्यांना आपण देव, परमेश्वर, ईश्वर, आत्मा, मालिक, गॉड, जगदेव, हरी वेगवेगळ्या नावाने संबोधतो, ते परमात्माच आमच्या सगळ्यात जवळचे सोयरे आहेत याची जाणीव होईल. अभंगाचं तिसरं चरण. पहिल्या श्वासापासून ते समारोपापर्यंत जी काळाची भीती आहे, ती काळाची भीती कीर्तन भक्तीमुळे नाहीशी होईल. अभंगाचं चौथं चरण. विठ्ठल विठ्ठल पवित्र भूमी श्री क्षेत्र पडगा, तालुका तालुका पनवेल, जिल्हा रायगड. भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा आदिशक्ती रुक्मिणी आई साहेबांच्या पवित्र दरबारामध्ये आपणा सर्वांचे श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण ब्रह्मीभूत श्री संत सद्गुरु विष्णुपंतजी महाराज पिंगळे यांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने आपणा सर्वांचे श्रद्धास्थान वैकुंठवासी ब्रह्मीभूत सद्गुरु एकनाथ बाबा चव्हाण यांच्या अनंत कृपाशीर्वादाने
आत्मोन्नती व विश्वशांती वारकरी संप्रदाय माऊली भजनी मंडळ पडगी आणि कोळवाडी आयोजित हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आज या उत्सवाचा 6वा दिवस 6व्या दिवसाच्या चिंतन सेवेचा योग तुमच्या सर्वांच्या प्रेमस्थ हरिभक्तीपरायण आपल्या उत्सवाचे मार्गदर्शक पूजनीय नाथा महाराज पाटील यांनी संपर्क केला आणि खूप आग्रह धरला. आजच्या सेवेचा योग आला. सेवेकरता उपस्थित सर्व पूजनीय गायनाचार्य महाराज मंडळी, माझा आपला नावानिशी परिचय नाही. सर्व मंडळी एका पोशाखात वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा आपण जगताय, ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. बसलेली मंडळी संप्रदायाच्या पोशाखात, उभी असणारी मंडळी संप्रदायाच्या पोशाखात. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खूप चांगली परंपरा आपण सर्व मंडळी जगतायत. सर्व पनवेलकर मंडळी, रायगडकर मंडळी, पडगा आणि कोळवाडीकर मंडळींचं अंतःकरणापासून मी मनस्वी अभिनंदन करतो. आजची सेवा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आणि या सेवेमध्ये विशेष उपस्थिती ज्यांची लाभली ती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंगमणी हरिभक्तीपरायण राजेंद्रजी महाराज गोडविंदे गुरुजींना वंदन. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंगमणी हरिभक्तीपरायण धीरजजी महाराज पाटील बालेखोर्द महाराजांनाही वंदन आहेत. सुभदार महाराज आहेत. सर्व मंडळी उपस्थित आहेत. माझ्या माता बहिणी, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. साऊंड ऑपरेटर दादालाही धन्यवाद. खूप चांगली साऊंड व्यवस्था आहे. आपण टाळी वाजवा साऊंड सिस्टीम. खूप चांगला साऊंड आपण देत आहेत. आपल्याला मनस्वी खूप खूप धन्यवाद. साऊंड ऐकला आणि माझा प्रवासाचा थकवाच निघून गेला. खूप चांगला साऊंड आहे. आपल्यालाही वंदन आहे. या उत्सवामध्ये सहकार्य करणारी सर्व दानशूर मंडळी सर्वांना वंदन. अन्नदान करणारी सगळ्या मंडळींना वंदन. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करता बसणारी सर्व वाचक मंडळींना वंदन. पारायण व्यासपीठ चालक पूज्य महाराजांना सुद्धा वंदन करतो. आपल्या सगळ्यांच्या चरणावरती अतिविनम्रतेने श्रद्धेने वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी चिंतनीय 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतला. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरूंनी कीर्तन भक्तीचं महात्म्य प्रतिपादित केलं. ईश्वरापर्यंत पोहोचण्याकरता, आमचं जीवन सुखी समाधानी आनंदी होण्याकरता प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी साधना अंगीकारली गेली. त्यामध्ये क्रतये जायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मखही, द्वापारी परिचर्यायाम कलो तदहरी कीर्तनाः. कृतयुगामध्ये भगवान विष्णूची उपासना करा, साधना. त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्म करा, साधना आहे. द्वापार युगामध्ये पूजा पाठ आदी कर्म करा, साधना आहे. आणि कलियुगामध्ये सगळ्यात सोपं साधन कीर्तन भक्ती, भजन भक्ती. माझे करावे कीर्तन श्री नारायण जय जगती श्री नारायण जय जगती हरी
वरदान तेने नारायण देईल भेटी तेने नारायण कीर्तन करावे कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. सहज भगवंत भेटतील. माझ्या जगद्गुरूंनी कीर्तन भक्तीचा अनुभव 4 युगांमध्ये घेतला. आपण वेगवेगळी साधना वर्णन केली आहे, पण माझ्या जगद्गुरूंनी 4 युगामध्ये भजन भक्तीचा आनंद घेणार. कृतयुगामध्ये प्रल्हादजींच्या रूपाने भजन केलं, त्रेतायुगामध्ये अंगदजींच्या रूपाने भजन केलं, द्वापार युगामध्ये उद्धवजींच्या रूपाने भजन केलं आणि कलियुगामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांच्या रूपाने आणि त्यांनी स्वतः भजन केलं. प्रमाणे जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा आणि नामदेवरायांची भगवत भक्ती जर आपण पाहिली तर चौयुगाचा भक्त नामा उभा एवढं प्रमाण घेऊन पुढे जाऊ आपण. 4 युगांची भक्ती आहे. माझ्या जगद्गुरूंचा प्रत्येक क्षण हा चिंतनात गेला, पूर्ण आयुष्य चिंतनात गेलं. त्यामुळे चिंतनात जाणारा जेवढा वेळ आहे तेवढा धन्य मानला गेला. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ सकळ ही मंगळ मंगळाची. 4 युगांमध्ये भजन घडलं, त्यामुळे जीवन इतकं प्रासादिक आणि इतकं पवित्र झालं ना की माझे जगद्गुरु ज्या गावात जातील ते गाव भजन करायला लागायचं. माझे जगद्गुरु ज्या व्यक्तिमत्वांमध्ये जातील, ज्या समूहांमध्ये जातील, तो समूहच भजन करायला लागायचा. रस्त्याने चालले तरी वृक्ष बोलायचे, वेली बोलायच्या. मला सांगा पडगाकर मंडळी, आपल्या बरोबर झाड बोललेत का आजपर्यंत? नाही. कधी कधी माणसंच बोलत नाही तर झाडांचं काय. माझ्या जगद्गुरूंच्या सोबत वृक्ष वेलींनी बोलावं, बाबा अहो रामकृष्ण हरी माझ्याकडं लक्ष द्या, मला आशीर्वाद द्या, मग पुढे जा. हो, वेलींनी बोलावं, वृक्षांनी बोलावं. येणे सुखे रुसे एकांताचा वास, येणे सुखे नाही गुण दोष वृक्ष मला थोडा गायनाचा छंद आहे. बोलतात तर मध्येच काय झटका येतोय का काय असं काय. एकांत आहे, लोकांत आहे. भजन महत्वाचं आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सकाळ. निर्याणाचं प्रकरण पहा. कीर्तन भक्तीतला आविष्कार, कीर्तन भक्तीतला चमत्कार, कीर्तन भक्तीतली अभूतपूर्व साधना
ही निर्याणाच्या प्रकरणामध्ये माझ्या जगद्गुरूंनी वर्णन केली आहे. प्रमाणात जास्त वेळ घेत नाही आपला, अभंगाचा विचार पुढे, प्रस्तावना जास्त लांबवत नाही. पण संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शूद्र आहोत. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवोनी सांडी. प्रत्येक क्षण चिंतनात जावा, भजनात जावा, सेवेत जावा, चांगल्या विचारात जावा. हा एक आदर्श माझ्या जगद्गुरूंनी जगाच्या समोर ठेवला. आपला प्रत्येक क्षण चिंतनात जात नाही, पण जेवढी वेळ भजनात जाईल, जेवढी वेळ सेवेत जाईल, जेवढी वेळ कीर्तनात जाईल, तेवढी वेळ आपलं भाग्य मानायचं आपण. कारण कीर्तनात आपण यावं, कीर्तनात बसावं, कीर्तनात टाळ घ्यावं, भजन करावं, मृदंगाची सेवा करावी, विण्याची सेवा व्हावी, ही आपली इच्छा नाही, ही माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांची इच्छा आहे. त्यांनी आपल्याला सेवेकरता नियुक्त केलं, हे भाग्य आहे आपलं. बर्वे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचोनी आलो हे थवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण, दिला या काळे अवकाश. नाटाचं प्रकरण पाहून घ्या की आजपर्यंत आपल्याला भजन करण्याकरता, परमार्थ करण्याकरता जेवढा वेळ माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांनी दिलात ना, तेवढा वेळ आपण देवाचे ऋणी आहोत. हो, त्यांनी आपल्याला भजन करता इथपर्यंत बोलावलंय. श्रीरामपूर वर्ण पडगेला आलो, ही माझी इच्छा नाही, ही माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांची इच्छा आहे. नाहीतर आपलं आयुष्य सहज बोलता बोलता संपून जात. बालवई खेडी रमलो तारुण्य नासले, बालवई खेडी रमलो तारुण्य नासले, वृद्धपणी देवाता, वृद्धपणी देवाता, तिसे पहिल तीर चंद्रभाऊ आयुष्य सहज निघून जातं. टाळी वाजवा बरं एकदा जोरात. प्रमाण देतो. बालपणे गेले निनता, तरुणपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता. जेवढा वेळ भजनात जाईल भाग्य. चला पुढे एक दृष्टांत सांगतो जगद्गुरूंच्या चरित्रातला, आणि अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश करू. माझे जगद्गुरूंचे प्रातःकाळची वेळ नित्यने माटोपला, गळ्यामध्ये विणा घेतला, हातात चिपळ्या घेतल्या आणि महाराज भजन करायला निघणार. इतक्यात आई साहेब जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी जिजाई. जगद्गुरु त्यांना प्रेमाने आवले मानायचे. जिजाई आल्या, महाराजांचं दर्शन घेतलं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोन जिजाई भाग्यवान आहेत. एक जिजाईने आपल्या कपाळावरचं कुंकू या महाराष्ट्राच्या भूमीला दिलं, म्हणून महाराष्ट्राला पंचम वेद पाहायला मिळाला. तो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेच्या रूपात. जगद्गुरूंच्या धर्मपत्नी जिजाई भाग्यवान आहेत एक, आणि दुसऱ्या जिजाई भाग्यवान आहेत की ज्यांनी आपल्या पोटचं लेकरू या महाराष्ट्राला दिलं. वयाच्या 16व्या वर्षी भगवान गोराडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा महाराष्ट्रातला तरुण, वयाच्या 27व्या वर्षी
अफजल खानाचा वध करणारा महाराष्ट्रातला तरुण, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघालेला महाराष्ट्रातला तरुण, की ज्या तरुणामुळे आपल्या अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस, माता भगिनींचं सौभाग्य, तुमचं माझं स्वातंत्र्य अबाधित आहे. याच तरुणाने तुमच्या माझ्या करता तब्बल 361 किल्ले जिंकले. 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारे या विश्वातले एकमेव एक राजे जर कोण असतील तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊ भाग्यवान आहेत. या दोन मातोश्रींमुळे आज आपण परमार्थ करतोय, आज आपण धर्मकार्य करतोय, आज आपण कीर्तन करतोय. याचं श्री या दोन मातांना जाते. जिजाई आल्या, महाराजांचं दर्शन घेतलं आणि जिजाईंच्या डोळ्यातले अश्रू महाराजांच्या पायावर पडले. माझे जगद्गुरु बोलते झाले, आवले अगं आज सकाळी रडायला झालं तरी काय? आईसाहेब म्हणतात रडू नाही तर काय करू? तुम्ही भजनाला जाता, माझी तक्रार नाहीये. तुम्ही भजनाला कुठे जाता ती जागा मला सांगा, तिथे मी शिदोरी घेऊन येणार. काल तुम्ही कुठं भजन करत होते माहित नव्हतं. सकाळची न्यारी तुमची 4 वाजता झाली, वाईट वाटलं, माझे डोळे भरून आलेत. आज तुम्ही भजनाला जाणार कुठे आहेत ती जागा मला सांगाल का? जगद्गुरु बोलतायत, अवले माझी जागा नक्की नाही, माझं ठिकाण नक्की नाही, माझे पाय जिकडे जातील तिकडे मी भजनाला जातो. म्हणजे मी तुम्हाला वेळेवर जेवण देऊ शकणार नाही का कधीच? आईसाहेब रडायला लागल्या. रडणाऱ्या आईसाहेबांना माझ्या जगद्गुरूंनी शांत केलं. आवले शांत हो. मला शोधायचं असेल तर एक युक्ती आहे, फक्त कोणाला सांगायची नाही. फक्त तुला सांगतोय, बाकी दुसरं कोणाला सांगायचं नाही. आणि पडगाकर मंडळी तुम्ही प्रेमाची आहेत, मी पण फक्त तुम्हाला म्हणून सांगतो. तुम्ही दुसरं उद्या कोणाला सांगायचं नाही, आपल्या आपल्यात ठेवायचं. माझे जगद्गुरु म्हणतायत मला शोधायचंय. शिदोरी घेऊन इंद्रायणीच्या पुढे आली ना की 3 रस्ते फुटतात. त्या 3ही रस्त्यांची माती घ्यायची आणि कानाला लावायची. ज्या मातीतून श्री विठ्ठल जय विठ्ठल असा ध्वनी येईल त्या रस्त्याने मी गेलेलो असे. एका सिद्धीला पोहोचल्याच्या महात्म्याच्या पदस्पर्शानं मातीनं सुद्धा भजन करावं, रजकणाने भजन करावं, एवढी त्या ध्यान तपश्चर्या केली 4 युगांची. माझ्या जनाबाई महाराजांच्या हातच्या गोवऱ्यांनी श्री विठ्ठल जय विठ्ठल भजन करावं. काय त्या ध्यान तपश्चर्या केली, भजन केलं, साधना केलीये. माझ्या जगद्गुरु ज्या रस्त्याने जातील तो पूर्ण रस्ता श्री विठ्ठल जय विठ्ठल भजन करायला लागायचंय. एका सिद्धीला पोहोचलेल्या महात्म्याच्या पदस्पर्शानं रजकणाने भजन करावं, असं त्या देहानं कोणती साधना अंगीकारली त्या साधनेचं वर्णन माझे जगद्गुरु करतायत अभंगाचं पहिलंच. आपण पहिल्या चरणामध्ये प्रवेश केला. सांग
कीर्तन चांग होय अंग हरिरूप. जगद्गुरूंनी एक शब्द दोनदा वापरला. शास्त्रामध्ये एकच शब्द दोनदा वापरायला परवानगी नाही, दुरुक्तीचा दोष लागतो. तरी विचारू आपण जगद्गुरूंना, एक शब्द दोनदा का घेतलाय? आणखी बरेच अभंग आहेत. अमर आहा खरे की बहा खोटे हे, कैचा धाक सकळी का आपुले, देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. एक शब्द दोनदा वापरला. त्याचं कारण असं आहे, संतांची जागृती दोन प्रकारची आहे. एक कर्तव्य जागृती आणि दुसरी स्वरूप जागृती. एक कीर्तन चांग कर्तव्य जागृती करता आणि दुसरं कीर्तन चांग स्वरूप जागृती करता. विठ्ठल भगवान पांडुरंग परमात्म्यांनी आजपर्यंत आपल्याला इतकं छान मजेत ठेवलं, सुखी ठेवलं, समाधानी ठेवलं. आपण त्यांच्या ऋणात राहणं हे कर्तव्य. वडीलधाऱ्यांनी आपल्या करता जो त्याग केला, वडीलधाऱ्यांच्या ऋणात राहणं, सेवेत राहणं हे कर्तव्य. माताबहिणींनी आजपर्यंत अन्नपूर्णा मातेची भूमिका बजावली, आपल्याला भोजन प्रसाद दिला, त्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य. ज्यांनी आपल्याला घासातला घास दिला, अडचणीत आपल्या पाठीशी उभे राहिलेत, खंबीरपणे आपल्याला आधार दिला, त्या मंडळींच्या ऋणात राहणं हे आपलं कर्तव्य. जिने हा जीवा दिला दान, तयाचे करीना चिंतन, जग जीवना नारायण, गायीन गुण दया ज्याने मला आजपर्यंत सांभाळत ना, ज्याने मला जीव दान दिला. मला सांगा, सध्या ऍडव्हान्स जीव घे. ऍडव्हान्स असेल तर कामाला गती मिळते. ऍडव्हान्स भगवंताकडे काय ऍडव्हान्स जमा केला आपण आजपर्यंत? सूर्यप्रकाश दिला, कधी बिल आलं? पर्जन्यवृष्टी झाली, पाणीपट्टी आली, म्हणून तयाचे भजना चुकू नको कर्तव्य. एक अभंग आहे, तुमच्या सगळ्यांच्या पाठ आहे, त्यात जास्त वेळ घेत नाही. चाले हे शरीर कोणाची असेल, हा सगळा अभंग पहा. आपण बहुश्रुते ऐकणारी मंडळी आहेत सगळे. म्हणून देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजनात चुकू नको. आपल्याला रात्री विश्रांतीचं स्वातंत्र्य आहे, सकाळी डोळे उघडण्याचं स्वातंत्र्य नाही. रात्री डोळे बंद करताना गुरुजी आमची मर्जी आहे आणि सकाळी डोळे उघडताना त्यांची मर्जी आहे. आपल्याला जर त्यांनी सकाळी नाहीच उठवलं तर घरचे उठवतील का? उठवतील का? पेटवतील. ऐका कर्तव्य आता. म्या बोलविलिया वेदू बोले, म्या चालविलिया सूर्य साले, म्या हलविलिया प्राण हाले, जो या जगाते चाळिता, तुझिया सतेने वेदासी बोलणे, तुझिया सतेने वेदासी बोलणे, तुझिया सतेने वेदासी बोलणे,
जात सगळ स्वभावतः भजनशील. घरी गाणारे सगळेच आहेत, पण ही प्रसन्न पाहिजे ना. त्यांच्या समोर आल्यानंतर बुद्धी ते देतात. म्हणून मीच एक करता म्हणून आहे. माझं कर्तव्य आहे मी सतत चिंतनात राहावं. जितकं चिंतन घडेल तितकी साधनेला माझ्या जीवनाला चकाकी मिळते, उजाळी मिळते. जेवढं आपलं जीवन साधनेत राहील तेवढं आपलं जीवन ईश्वराला आवडेल. कीर्तनाचं अंग आणि दुसरे स्वरूप. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. स्वरूपा करता आपल्याला नाव अगोदर मिळालं का श्वास अगोदर मिळाले? श्वास. आपल्याला नाव आपणच दिलं का देवाने दिलं? आपण. आपल्याला श्वास आपण दिले का देवाने दिले? देवाने. मग श्वास महत्वाचे का नाव महत्वाचे? श्वास. आपण म्हणतो मी नावाचा आणि संत महापुरुष म्हणतात मी देवाचा. विठ्ठला जोपर्यंत आपल्याला आपलं मूळ स्वरूप कळत नाही तोपर्यंत प्रपंचातले सुख आणि दुःखाचा प्रभाव लगेच होणार. आपल्याला सुख आलं तरी लगेच आनंदी होणार, दुःख आलं तरी लगेच रडायला लागणार. माझ्या जगद्गुरूंना स्वरूप कळालं आणि सुखही आलं तरी स्थितप्रज्ञ अवस्था आहे आणि दुःखही आलं तरी स्थितप्रज्ञ अवस्था आहे. सुखातही तितकाच प्रसन्न चेहरा आणि दुःखातही तितकाच प्रसन्न चेहरा. कारण मी नावाचा नाही तर मी देवाचा, मी माझ्या स्वरूपाचा आहे. सगळे दिवस सारखे नसतात. काही दिवस आनंदात असतात, काही दिवस दुःखाचेही जात असतात. ही ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर बसले. त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे डोळ्यांनी पाहिलेत, काळ बदलताना पाहिलात. सगळेच दिवस गोड जेवण मिळत नाही, एका दिवस चटणी मिरची पण खावी लागते. कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर चालत जा. समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देवा देवील समयासी सादर आनंदानं सामोरे जा. परमार्थात जरी असलो तरी दुःख येऊ शकतं. अनेक रुसावे न लगे बहुता आपल्या संचिता वाचून या. तुका म्हणे आता कुणाशी न रुसावे, मनाशी पुसावे काय केले. सुख दुःखाच्या बाबतीत आपण अपवाद नाही, सगळे सहभागी आहेत. भगवान श्री प्रभू रामचंद्रजींचा राज्याभिषेक होणार होता. सगळी तयारी सेटअप तयार होता. रांगोळी कोणी काढायची तर ठरलं होतं. पुष्पवृष्टी कोणी करायची ठरलं होतं. पुष्पहार कोणी घालायचं ठरलं होतं. औक्षण कोणी करायचं ठरलं होतं. पंगत किती वेळ बसवायची, किती वेळात बसवायची सगळे रेडी होतं सेटअप. फक्त राज्यगादीवर बसायचं होतं. पण आदल्या दिवशी रात्री सांगितलं गेलं वनवासाला जावं लागेल. माझे मालक तयार झाले हो, तयार झाले. काही असू देत, वडिलांचा शब्द आहेत ना प्रमाणे, वडीलधाऱ्यांचा शब्द आहे ना प्रमाणे. याला स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतात. आधुनिक भाषेमध्ये त्याला कॉन्स्टंट लेवल म्हणतात. आणि ती लेवल स्वरूपाचं ज्ञान झाल्याशिवाय कळत नाहीत. म्हणून श्रीमद भगवद्गीतेचा 4था अध्याय, 4थ्या अध्यायातील 34व्या क्रमांकाचा श्लोक आहे. अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला स्वरूप ज्ञाना करता
श्री गुरु महाराजांकडे जाण्याचा उपदेश करतात. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयाः उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनं तत्त्वदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे तरी संताया भजावे सर्वश्रेष्ठी हरपदे आपण पेपावे तरी संता ते पाहता दिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे प्रेमाय. चला पुढे आता स्वरूप आहे ते माझ्या श्वासांच्या ममत्वानं परमात्म्यापर्यंत मला घेऊन जाणार आहे. म्हणून मी कोण तर मी नावाचा नाही तर मी देवाचा. हे माझं स्वरूप आहे. करण्याकरता कीर्तन भक्तीच महत्वाची आहे. म्हणून कीर्तनच चांगलं. विठ्ठल होय अंग हरिरूप कीर्तनचं अंग कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप. हरिरूप अंग होईल म्हणजे याचा अर्थ हरिरूप अंग नाही. ज्या अर्थी अनुमान प्रमाण ज्या अर्थी महाराज म्हणतात होईल त्या अर्थी अगोदर नाही म्हणून होईल. आता पुढे चला. तुमचा माझा जन्म झाला तो देह डोळ्याने दिसतो त्याला म्हणतात स्थूल देह. तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये जी विचारांची जी शक्ती सुरू आहे त्याला अंतर्युद्ध म्हणतात. कधी चांगले विचार कधी वाईट विचार त्याला सूक्ष्म देह म्हणतात. आणि तुमचा माझा जन्म आणि मृत्यू ज्यामुळे होतात त्याला म्हणतात कारण देह. स्थूल देह डोळ्याने दिसतो सूक्ष्म देह डोळ्याने दिसत नाही आणि कारण देह डोळ्याने दिसत नाही. हे तीनही प्रकारचे देह अपवित्र सांगितलेत. कशावरून? तुमचा माझा जन्म झाला त्या दिवशी देवपूजा चालू ठेवावं लागली का बंद करावं लागली? बंद. बरोबर. बर. आपल्या परिवारातील एखाद्या सदस्यानं निरोप घेतला त्या दिवशी देवपूजा चालू का बंद? बंद. त्याचं कारण आहे शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीरात आईचे. चला पुढे आता. हा देह अपवित्र कधी झाला? ज्यावेळी याला संसारातील ममत्वाचा स्पर्श झाला. वास्तविक आता जन्मतःच लेकराची बुद्धी आहे ती हरिरूप असते. कशावरून? जन्माला आलेलं बाळ आहे त्याला ओळख लागत नाही. ओळखीच्या माणसाकडे जातं दादा आणि ओळख नसणाऱ्याकडे पण जाणार म्हणजे जाणार. जोपर्यंत त्याला कळत नाही असं आपण म्हणतो जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत ते सगळ्यांकडे एकदम व्यवस्थित राहणार, आनंदात राहणार, मजेत राहणार. बघा त्याला भेदबुद्धी कळाली नाही अजून. आमच्याकडे बाजारचा दिवस होता. बाजारच्या दिवशी सकाळच्या वेळी पगार द्यावे लागतात. जे शेतकरी मजूर वर्ग काम करतात ना त्यांना पगार द्यावा लागतो बाजारच्या दिवशी. एक शेतकरी दादाला 2-3 जणांना पैसे द्यायचे होते पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. ते टेन्शन मध्ये चहा घेत होते. काय करावं मोठा विचार पडला. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, घरात आहे का कोणी? यांनी चहा घेता घेता ओळखलं की या 2-3 जणांपैकी एक जण डायरेक्ट दारात आला. आता पैसे तर नाही, काय करावं? छोटं बाळ होतं जवळ. त्या बाळाला सांगितलं, भैया बाहेरच्या काकांना सांग जाऊन माझे बाबा घरात नाही म्हणून. जा लवकर. लेकरू पळत गेलं आणि बाहेरच्या काकांना म्हणे, काका काका माझ्या बाबांनी घरातून सांगितलं बाहेरचे काका आले ना त्यांना सांग माझे बाबा. लेकराची ही जी बुद्धी आहे ना ही हरिरूप बुद्धी आहे. आलं लक्षात? आता ज्यावेळी प्रपंचाचा स्पर्श होतो नाटाचं प्रकरणातल्या अभंग आहेत. सर्व सुखाची आशा जन्म केला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा क्षीण पावला त्याचं कारण माया वेष्टीला जीव माझा. मायेचं वेष्टने कोटिंग हे आवरण तोपर्यंत कळणार नाहीत आपण आलो कसं करता, आपल्याला जायचं कुठे, आपलं मूळ स्वरूप काय. ही जी माया आहे ही मायेपासून दूर घेण्याकरताच कीर्तन भक्ती महत्वाची आहे. म्हणून कीर्तनच चांगलं. आता स्थूल देह पवित्र झाला कुणाचा? ज्यांनी भजन केलं. प्रमाण सरळ घेतो पुढे जातो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो अच्युत सर्व काळ किंवा हरिपाठ कीर्ती मुखे जगी गाय पवित्र होय देह त्याचा. विठ्ठला विठ्ठला. कार्यरत आहे. प्रोसेस चालू आहे. परवा कीर्तन आटोपलं. 9 ते 11ची वेळ होती. नाथबाबा कीर्तन संपलं. नाथबाबांसारखे आयोजक मंडळ भजनी मंडळ आम्ही सगळी गाडीकडे चाललो. तेवढ्यात 2 जण मंडप भोवती फिरत होते.
त्यातले एकाला विचारलं, माऊली का हो घरी नाही गेले? ते म्हणे, बाबा तुमचं नाव पाहिलं पत्रिकेत आणि कीर्तनाला आलो. म्हटलं मग काय झालं? चप्पल गेली ना राव. मी म्हटलं हे 500 रुपये घे, चप्पल घेऊन टाक. मला करायचं 400 किलोमीटर प्रवास. त्या प्रवासात तुझी तळतळ लागायला नको. तो म्हणे पैसे नको. मग तो दुसरा एक जण फिरतोय म्हणे कीर्तन इथंच मंडपाच्या बाहेर. त्याला विचारा तू का फिरतोय? मी याला म्हटलं तू नाही विचारलं का? आणि नाही, आमच्या दोघांचं जमत नाही, आम्ही बोलत नाही, आम्ही तोंड पाहत नाही. मग मी दुसऱ्या माऊलींना विचारलं, माऊली का हो घरी नाही गेले? दुसरे माऊली म्हणे, बाबा चप्पल शोधतोय, बहुतेक गेलेलीच असेल. ते 1 नंबरचं तिकडं तोंड करून म्हणे, बाबा केवढ्याची होती तेवढी विचारा त्याला. मी म्हटलं तुला काय करायचं? तुझी चप्पल गेली, त्यांची गेली ना, दोघांचं दुःख सारखंच आहे ना, काय कशाला आणखी बोलत कशाला जायचं? तो म्हणे नाही, एवढा एक प्रश्नाचं उत्तर विचारायला लगेच तुम्हाला परवानगी देतो म्हणे. मग मी दुसऱ्या माऊलींना विचारलं, माऊली कुठं सोडली होती चप्पल? म्हणे इथं गेटवरच होती. चॉकलेटी होती का? नाही नाही, ब्लॅक कलर होती, पण नवीच होती. त्यांनी सांगितलं 2100 रुपयाची चप्पल होती. 2100 म्हटल्या बरोबर त्यांनी तिकडे 1 नंबरच्या जोरात टाळ्याच वाजवल्या. म्हटलं तुला टाळी वाजवायला काय झालं रे? तर म्हणे त्याची नवी चप्पल गेली ना आपली तुटायलाच झालेली होती. सूक्ष्म विकार, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. त्यामध्ये षड्विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर. आणि हे पवित्र होण्याकरता कीर्तन आणि भजनच महत्वाचं आहे. काम क्रोध बंदी काढी तुका म्हणे, दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. किंवा तुका म्हणे, देह भरिला विठ्ठले, काम क्रोध कारणदेहाची अपवित्रता अज्ञानामुळे. माझं स्वरूप मला कळालं की माझा कारणदेह पवित्र होतो. अंग हरिरूप. कोणाचं जीवन हरिरूप झालं लक्षपूर्वक ऐका. पंढरपूरच्या इतिहासामध्ये सत्य घडलेला प्रसंग ऐका. पंढरपूरच्या जवळ मंगळवेढा नावाचं गाव. त्या गावामध्ये श्यामा नावाची गणिका राहत होती. त्या गणिकेला समाज उपेक्षितपणे वागणूक द्यायचं. गावात आली तर गावकरी म्हणायचे तू गावात यायचं नाही, तुझं तोंड दाखवायचं नाही, तू येत जाऊ नकोस गावात. अपमानित वागणूक दिली जायची. या श्यामाचं दुर्दैव, हिला एक मुलगी झाली. मुलगी एवढी सुंदर आणि रूपवान होती, सूर्याच्याही तेजाला लाजवेल एवढं तेज या मुलीच्या चेहऱ्यावरती आहे. एवढी सुंदर रूपवान मुलगी जन्माला आली, पण या मुलीचं दुर्दैव, या मुलीला वडिलांचं नाव माहित नव्हतं, फक्त आईचं नाव माहिती होतं. गणिकेची मुलगी, 12-15 वर्षाची मुलगी झाली. गावात आली. गावकरी मंडळींनी विचारलं, हे बाळ काय नाव तुझं? काका माझं नाव कान्होपात्र आहे. आईचं नाव श्यामा, वडिलांचं नाव? माझ्या कान्होपात्र मातेनं घरी जायचं, आईला विचारायचं, आई माझ्या वडिलांचं नाव काय ग? मायलेकींनी ढसढसा रडावं. आपल्यासारखी मंडळी भेटले तर माझ्या कान्होपात्र मातेनं विचारायचं, माझे वडील कोण आहेत हो? सांगाल मला आई, माझे वडील कोण आहेत मला सांगा ना. या प्रश्नाचं उत्तर मला कोण देईल? माझे वडील कोण आहेत हा माझा प्रश्न आहे. गावातील एका ज्येष्ठ विभूतीने सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर तुला आळंदीला मिळेल. श्री क्षेत्र अलंकापुरीला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज आहेत. माऊलींकडे आले आमच्या कान्होपात्र माता. माऊली माझे वडील कोण आहेत हो? माऊली हसले. जे वडील तुम्हाला रस्त्यावर ठेवून निघून गेले, त्या वडिलांचं नाव ऐकून तुम्ही काय करणार आहात? ते आजही तुम्हाला स्वीकारणार नाहीये.
आणखी तुमच्या दुःखात वाढ होईल ना. माऊली मला वडील नाही आहेत का हो? माऊली सांगतात तुमचे वडील आणि माझे वडील एकच आहेत. कुठे आहेत ते? बाप माझा दीनानाथ, वाट भक्तांची पाहत. जाऊ मी पंढरपूरला? मग जायचंय, आपल्या सगळ्यांची वाट पाहतो. खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली, माझ्या कानोपात्रा माता पंढरपुरात आली. पटकाकर मंडळी, कोळवाडीकर मंडळी, आपण थोडा वेळ चला माझ्या कानोपात्रा मातेबरोबर पंढरपुरात चला. डोळ्यासमोर चंद्रभागा मातेचं स्नान करू आपण. ते स्नान आटोपलं, पुंडलिकरायांचं दर्शन घेऊ. माझ्या कानोपात्रा मातेनं दर्शन घेतलं, नगर प्रदक्षिणा करू ना. वाळवंटामध्ये हरिपाठ घेऊ. आपला हरिपाठ फार छान सुरू होता. मी आलो तेव्हा हरिपाठ ऐकला मी पूर्ण. वाळवंटात हरिपाठ घेऊ मस्त, आणि बारीमध्ये दर्शनाला उभं राहू. माझ्या कानोपात्रा माता बारीमध्ये उभे राहिल्या. प्रभूची भेट होणार, माझी आई मला भेटणार, माझे वडील मला भेटणार, माझं सर्वस्व मला भेटणार. अंतःकरणामध्ये आर्तता आहे. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस. बाहेर दिवस वाट तुझी, बाहेर दिवस वाट तुझी, बाहेर दिवस, बाहेर दिवस वाट तुझी. भेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लागी जीवा लागली से आस, लागली से आस, लागली से आस. कधी दर्शन होईल प्रभू? बारीमध्ये उभे आहेत ना. एक वारकरी पळत आला, हे बाळ, काय नाव तुझं? कानोपात्रा. तुला पकडण्याकरता बिदरच्या बादशाहचं सैन्य आलंय. पंढरपूर मध्ये तुला शोधतायत ते. कानोपात्रा माता विचारतात, का बरं मला शोधतात? तुला पट्टराणी करून यायचंय. कानोपात्रा माता म्हणे, मला बादशाहकडे जायचं नाही, पट्टराणी व्हायचं नाही. माझी आई इथं मला मिळाली, माझे वडील मला इथं मिळाले, मला कुठं जायचं नाही. माझं सर्वस्व इथं आहेत ना. आता कानोपात्रा माता पळत निघाल्या. भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या समोर येऊन उभ्या राहिल्या. आपण सगळे बडगाकर मंडळी, कोळवाडीकर मंडळी, माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांना डोळे भरून पहा. डोळ्यांमध्ये ताकद आहे. एकदा पाहिलेला प्रसंग कधी आठवण्याची ताकद आहे. तो प्रसंग साठवण्याची ताकद आहे. फक्त डोळे बंद करून माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांचं स्वरूप पहा. माझ्या कानोपात्रा मातेनं पाहिलं, डोळे भरून देवाला पाहिलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. कस्तुरी मळवाट चंदनाची उटी. कस्तुरी मळवाट चंदनाची उटी. डोळे भरून पाहिलं ना. भगवान पांडुरंग परमात्म्याला विनंती करू लागल्या. भगवंताच्या चरण कमलांना मिठी मारली. नेत्राश्रूने अभिषेक घातला. प्रभू, माझी आई तुम्ही आहात, माझे वडील तुम्ही आहात, माझं सर्वस्व तुम्ही आहात. मला पकडण्याकरता सैन्य आलेलं आहे. काही क्षणात ते माझ्यापर्यंत पोहोचणार आहे. माझी जबाबदारी तुम्ही स्वीकारा. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये पंढरपुरात भगवंताच्या दरबारामध्ये भजन सुरू होतं.
माझ्या कानोपात्रा मातेनं भगवान पांडुरंग परमात्म्यांना श्रद्धेनं आवाज दिला. पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विसर रूप धाव विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासा विसर रूप धाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मृदंगाचा गजर सुरू आहे मंदिरामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या दरबारात आपण सगळे आहोत. गड्या माझ्या कानोपात्रा माता रडत होत्या. वारकरी म्हणत होते अरे कोण मुलगी ही, काय गोड भजन चाललंय, कोण मुलगी ही. माझे भगवान पांडुरंग परमात्मा बघताय ते सगळं. कानोपात्रा माता आर्ततेनं देवाला हळवत होत्या. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं जीव हरी नामाने झाला वृंदावन सखा गण तुरे तुझ पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान भेटीचा लळा रे लागला लागला भेटीचा लळा रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गुरुजींकरता टाळी वाजवायचा. चला चमत्कार ऐका. आजच्या कीर्तनातला प्रसाद लक्षात ठेवा. कानोपात्रा मातेच्या हृदयामधनं एक आत्मज्योत निघाली आणि भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या मूर्तीमध्ये विलीन झाली. याला म्हणतात होय अंग हरिरूप. स्वतःच्या इच्छेनं ईश्वर चरणी देह समर्पणाचं भाग्य प्राप्त होणं त्याला म्हणतात होय अंग हरिरूप. निळामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे त्याला म्हणतात होय अंग हरिरूप. याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा आधी सगोड होता याला म्हणतात होय अंग हरिरूप. हो तरले तरती हा बरवसा नामधारकांचा ठसा याला म्हणतात होय अंग हरिरूप. येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मत भजले तया ऐलीच तडिये सरले माया जाळ याला म्हणतात होय अंग हरिरूप. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. आपण पंढरपुरात जातो गड्या. सगळ्यात पहिले दर्शन दरबारात गेल्यानंतर माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांचं घेतो का माझ्या कानोपात्रा मातेचं घेतो? पहिले दर्शन माझ्या कानोपात्रा मातेचं घेतो. धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची भेट झाली म्हणून ज्ञान देवाची. याला म्हणतात अंतःकरणातील शुद्धता आणि प्रपंचातील देह भावाचा विसर पडणं. हरपले देह भाव Yeah.
आपण प्रवेश केला. परमार्थातल्या 4 अवस्था. पहिली अवस्था प्रेम, दुसरी अवस्था छंद, तिसरी अवस्था नाचे आणि चौथी अवस्था डोले. भजनामध्ये प्रेम महत्वाचं आहे. स्वयंपाकामध्ये एक पदार्थ महत्वाचा आहे. तो जर स्वयंपाकात टाकायचा राहून गेला तर स्वयंपाक रुचकर लागत नाही. कोणता पदार्थ आहे माता बहिणी? कोणता पदार्थ आहे? मीठ. रुची नेदी अन्न ज्यात नसता लवण. अजिबात गोड लागत नाही स्वयंपाक. तसं भजन ते ओंगळवाणी. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन स्तुती. देवाची काय अपेक्षा आहे ऐका. आपण मंदिरात येतो. मंदिरात येताना श्रीफळ घेतो. श्रीफळ नारळ प्रसाद देवा करताय का आपल्या करताय? मी बसू का खाली? माझा राग येत असेल. श्रीफळ देवा करताय. पाण्याचा आहे का बिगर पाण्याचा आहे? श्रीफळ फोडला देवा करता का आपल्या करता? देवाला किती दिला? बर, पुढची गंमत छान आहे. श्रीफळ फोडला आणि खराब निघाला मग इकडं पावला म्हणतात आमच्याकडे. पावला कोणाला? त्यांना. त्यांचं काही पोट दुखणार आहे की नाही, काही विचार आहे की नाही? देवाची अपेक्षा काय? काही न लगे भावाची काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. आन विठोबाची म्हणजे शपथ विठोबाची. माझ्या जगद्गुरूंनी शपथ घेतली. एखादी गोष्ट ठामपणे या जगाला सांगायची असेल तर आपण म्हणतो मी शपथ घेऊन सांगतोय खरे बर. तसे माझे जगद्गुरु बोलले काही न लगे एक भावाची कारण. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. चला पुढे आता. प्रेमे छंदे या मनाशी लागो हरिनामाचा छंद आवडी गोविंद गावयास. नाचे भजनामध्ये नाचावं कीर्तनात नाचावं. नाचू कीर्तनाचे मी गातो नाचतो आनंदे नाचतो आनंदे वेदा लादो वेदा लादो
तर निदान बसल्या बसल्या डोले हरपले देहभाव स्वतःला विसरावं परमार्थ आहे. माझे संत श्रेष्ठ मीराबाई महाराज विसरले स्वतः, राजवैभवाला विसरल्या, राजाची कन्या असून विसरले ना स्वतः. मेरे तो गिरधर गोपाल दूसरो नको आहे या बोधावर आरूढ झालेले महात्मे हे आखवो हे आखवो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरी गुण गाने लगी, महलों में पली पलकी जो चली. मीरा रानी दीवानी कहानी लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली 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 हरी गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, मेरा हो गई मगन. क्वांटिटीज पेक्षा क्वालिटीला महत्व आहे. किती दिवस भजन केलं यापेक्षा ते कसं केलं. रेकॉर्डली किती आपण आपलं रेकॉर्ड आपण स्वतः बनवतो, पण रेकॉर्ड आपलं देवाच्या दरबारात बनलं पाहिजे. आपलं जाऊ दे, आपलं रेकॉर्ड आपल्या मनाने 10-5 वर्ष जास्त टाकले तर कोणी काही बोलत नाही, ते आपलं स्वतःच लेजर. पण ईश्वराच्या दरबारात माझ्या संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांनी भजन केलं. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही मोर. वाह. प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम. प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम. सरसों की माला पे सिमरू मैं ठिकाना. सरसों की माला पे सिमरू मैं ठिकाना, ठिकाना, ठिकाना. जोरात वाजव, जोरात वाजव. एक दिवस आई साहेबांना भजन करताना संत श्रेष्ठ मीराबाई महाराज भजन करत होते आणि भजनामध्ये समाधी लागून जायची आई साहेबांना. असो आईचा कोठे आठवायचे नाही देईचे विधे. एक साफसफाई करणारा मुलगा आहे, तो पहिल्यांदाच राजवाड्यात येतो दादा, आणि तो पहिल्यांदाच आई साहेबांना पाहतो. हे सौंदर्य परमार्थिक चेहऱ्यावरती ती प्रसन्नता, ती भावमुद्रा पाहिली. तो घरी गेला तो मुलगा आणि आईला म्हणे, आई राजवाड्यात त्या कन्या भजन करत होत्या, कोण आहेत त्या? आणि त्या राजकन्या आहेत, संत श्रेष्ठ मीराबाई महाराज आहेत त्या. तो मुलगा म्हणे, मला त्या मुली बरोबर लग्न करण्याची इच्छा आहे.
आई म्हणे आपण सेवक आहे. हा. इथं बोललं बरं झालं, बाकी दुसरं बोलू नको म्हणे कुठं. पण मुलाने हट्ट धरला, अन्न पाण्याचा त्याग केला. आईला दया आली. आई संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांकडे आल्या. संत श्रेष्ठ मीराबाई महाराज चिंतनात आहे. रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत आहे, या बोधावर आरूढ झालेले महात्मे. आई साहेबांचं दर्शन घेतात. या मुलाची आई पदर पसरते, हात जोडते, विनंती करते, राणीसाहेब माझ्या लेकराला वाचवा. माझं लेकरू मरल आता, त्याला तुम्हीच वाचू शकता. अहो काय झालं तुमच्या लेकराला? आणि त्याचा हट्ट तुम्ही पूर्ण केला तर तो जगेल. आता काय हट्ट आहे तुमच्या लेकराचा? म्हणजे माझ्या लेकराला तुमच्या बरोबर विवाह करण्याची इच्छा आहे. आता महात्मे ते महात्मेच असतात. आईसाहेब हसल्या. तुमच्या मुलाला उद्या सकाळी घेऊन या, मी विवाह करायला तयार आहे. पण मराठी व्याकरणात आपण जरा विचित्र येतो. दोन शब्दांना दोन वाक्यांना जोडतो, पण एकदा पण आला का मागच्या वाक्याचा अर्थ बदलतो. तुम्हाला वापरून दाखवू का मी? पण मी तुम्हाला आत्ता 1000 रुपये देतो, पण पंगत झाल्यावर 2,000 जमा करा. मी तुमच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहे, पण 7 दिवस तुमच्या मुलाने राजवाड्यात भजन करायचं माझे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे. हरकत नाही. दुसऱ्या दिवशी मुलगा आला, आई आल्या. त्या मुलाच्या गळ्यात विणा दिलं माझ्या आईसाहेबांनी. आणि पुढे आईसाहेब भजन म्हणायला लागल्या. मागे तो मुलगा भजन म्हणायला लागला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. पहिल्या दिवशी मुलाला समाधी लागली. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7 दिवस मुलगा समाधीस्थे भजन करतोय. 8व्या दिवशी सुंदर फुलांची वरमाला तयार केली आमच्या आईसाहेबांनी. त्या मुलाला जागृत अवस्थेत आणलं. उठा. मुलाने डोळे उघडले. आईसाहेबांनी पाहिलं. वरमाला घ्याल, विवाह करा माझ्या बरोबर. मुलगाने साष्टांग प्रणिपात केला. डोक्यापासून ते पायापर्यंत साष्टांग प्रणिपात. रडायला लागला. आईसाहेब म्हणे का रडताय? आपलं लग्न आहे म्हणे आज. रडता का? मुलाचं उत्तर ऐका, प्रसाद लक्षात ठेवा. मुलगा म्हणतो, आईसाहेब मी तुम्हाला पहिल्या दिवशी पाहिलं त्यावेळी वासनेची नजर होती, एक सौंदर्य मी पाहिलं. तुमचं महात्म्य मला कळलं नाही. पण एक भक्त चुकू शकतो ना. तुम्ही भक्ताला पायाजवळ जागा दिली, 7 दिवस भजन करून घेतलं. हे तुमचं अंतःकरण आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. मला पहिल्या दिवशी ज्या संत श्रेष्ठ मीराबाई महाराज दिसल्या त्या सौंदर्यवती दिसल्या. पण आता मी डोळे उघडले ना, तर मला पहिल्या दिवशीच्या मीराबाई दिसत नाहीये. मग मला साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन तुमच्या रूपामध्ये होत आहे. गोपाळ कृष्ण भगवान की. त्याला म्हणतात हरपले देह भाव. विठ्ठल विठ्ठल. आपली वेळ संपुष्टात येते. हळूहळू आपण समारोपाकडे जातोय. आमच्या वारकरी मंडळी, भजनी मंडळींना भैरवी करता 5 मिनिटं देतो आणि 2 चरण 5 मिनिटात सांगतो. विश्वाचे मालक आहेत, ज्यांना आपण वेगवेगळ्या रूपात पाहतो, ते सगळ्यात जवळ आहेत आमच्या. ते माझ्या माऊली ज्ञानोबारांनी पाहिलेत. अनंत रूपे अनंत वेशे देखील बाप रत्मादेवीवर कोण अवताराच्या राशी तो हा परमात्माचे. एकच परमात्मा, ज्याला वेद म्हणतात एकमेवम अद्वितीयम ब्रह्म नेहणा नास्ति किंचन. ज्याच्या सारखं दाखवायला दुसरं तत्व नाही असा तो परमात्मा. एकदेशी जीवकळा हा सकळा सोयरा. सगळ्यांचा जवळचा सोयरा, अंतकाळीचा सोयरा. महाभारती युद्धामध्ये शेवटचा दृष्टांत. महाभारती युद्धाच्या अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुरुक्षेत्रावर येतात. कुरुक्षेत्रावर एक महात्मे उपस्थित आहे. त्यांचं नाव आहे बर्बरीक. आणि त्यांच्या 3 बाणात सामर्थ्य आहे. सगळं युद्ध संपेल अशी 3 बाण आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी पाहिलं, या महात्म्याने जर सहभाग घेतला तर युद्ध लगेच संपून जाईल. आपल्याला अनेक लीला करायच्या आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी ब्राह्मण गुरुजीचा वेश धारण केला.
ओ भवती भिक्षां देही. बर्बरिकांच्या समोर आले. बर्बरिक हे सिद्धीला पोहोचलेले महात्मे साधने ते. त्यांनी ओळखलं ब्राह्मण गुरुजीचे पण जगाचा मालक आहे. काय दान देऊ बोला. ब्राह्मण गुरुजी म्हणे मला तुमचं शीर दान पाहिजे. शीर देतो, मला युद्ध पाहायचं एवढीची कट आहे. हरकत नाही, शीर देऊन टाकलं. पांडवांचा विजय झाला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटायला आले. बर्बरिकांच्या समोर हात जोडले, डोळे भरून आले देवाचे. बर्बरिक म्हणतात देवा, विश्वाने तुमच्याकडे अपेक्षेनं पाहावं, विश्वाचं समाधान तुम्ही करावं, तुम्ही आमच्या समोर हात जोडावे ते काय शोभत नाही. तुम्ही हात जोडू नका देवा. भगवंत म्हणतात खूप दानी पाहिले पण तुमच्या इतका दानी मी पाहिलंच नाही कोणी. कसं अहो, एका क्षणात स्वतःच शिर तोडून देणारा महात्मा आहे तुम्ही. पण बर्बरिकाचं वाक्य ऐका. बर्बरिक म्हणतात देवा मी भाग्यवान आहे. जग ज्याच्याकडे हात पसरवतोय तो परमात्मा माझ्या समोर दान मागायला हात पसरवतोय. माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. माझ्या जन्माचं सार्थक झालं. जग ज्याच्याकडे हात जोडत आहे तो परमात्मा माझ्याकडे दान मागतोय. मी याच संधीची वाट पाहत होतो म्हणजे देवा. त्यावेळी परमात्म्याने बर्बरिकांना सांगितलं आजपासून तुम्हाला बर्बरिक नावाने कोणी ओळखणार नाही. माझं नाव मी तुम्हाला देतो, श्याम. आणि ज्या गावात हा चमत्कार घडला ते राजस्थान मधलं खाटू गाव. आणि एक शब्द आहे की तुम्ही थांबायचं कोणाच्या बाजूने, जे हरणारे, जे स्वतःचं जीवन संपवणारे, ज्यांच्या जीवनातलं दुःख संपत नाही, ज्यांना अनेक अडचणी येतात, अनेक समस्या आहेत, ते फक्त तुमच्यापर्यंत आले ना, तुमचं दर्शन घेतलं ना, त्यांच्या सगळ्या अडचणी लगेच दूर करण्याची ताकद तुमच्या दर्शनात आहे. हरे के सहारे खाटू श्याम बाबा हमारे. अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, श्याम अब लेने आजा, हौसला न जाऊं. हो श्याम आजा, तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरी हार हराओ ना. तीनों बाण के धारे, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आवे. तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जाए. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर न आवे. तुम बिन कौन मेरा जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा राहों में बाबा, बाबा, भटक रहा राहों में बाबा, पार लगाओ ना. तीनों बाण के धारी, तीनों बाण चलाओ ना. मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. अब जल्दी आओ ना. अब जल्दी आओ ना. आओ ना. एक देशी जीवकळा हा सकळा सोय. सध्या ट्रेनिंगचं भजन येते खाटू श्याम बाबाचं. आमच्या सगळे तरुण मित्रांना आवडणारं भजन आहे म्हणून मी आवर्जून माझ्या खाटू श्याम बाबाची सेवा करत असतो. कृष्ण को जिसने दान दिया उस दानी के आगे, हमने सुना तेरा नाम लिया से सब संकट भागे. कृष्ण को जिसने दान दिया उस दानी के आगे, हमने सुना तेरा नाम लिया से सब संकट भागे. छोटू की विपदा को बाबा, बाबा, छोटू की विपदा को बाबा आग लगाओ ना.
विठ्ठला देव गेला भेव त्या काळी प्रेमे छंदेनाचे डोले हरपले देह भावी ढोबार जय जय कुमार तुका म्हणे उरला देव तुका म्हणे उरला देव हो म्हणे उरला देव तुका म्हणे उरला देव म्हणे उरला देव तुका म्हणे उरला देव कामने उरला देव कामने उरला देव गेला भेवाच्या काळे गेला भेवाच्या काळे प्रेमाचे देनाचे डोळे
केले